सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 9 एप्रिल 2026 पावर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा। सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या जात प्रमाणपत्रास आव्हान, जयकुमार मगर आणि संतोष सावंत यांनी केली तक्रार। सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी सादर केलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र बेकायदेशीर असल्याचा आरोप करत त्याविरुद्ध जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे याचिका दाखल करण्यात आली आहे। वकील दत्तात्रय घोडके यांनी या प्रकरणी तक्रारदारांच्या वतीने वकिलीपत्र सादर केले असून जयदीप कुमार मगर आणि संतोष सावंत यांनी ही तक्रार दाखल केली आहे। जिल्हा परिषद अध्यक्षपदी असलेल्या प्रिया शिंदे यांनी मिळवलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र हे नियमांना हातापासून आणि घाईघाईत मिळवले असल्याचा दावा त्यांनी केला आहे। प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र वैध ठरवू नये, या प्रकरणाची सखोल सुनावणी व्हावी आणि आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी मिळावी अशी मागणी समितीकडे करण्यात आली आहे। तक्रारदारांनी दिलेली वंशावळ आणि सादर केलेली कागदपत्रे संशयास्पद असल्याचा दावाही वकील दत्तात्रय घोडके यांनी केला आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी विरोधात ओबीसी संघटनेचे पाटण येथे आंदोलन। सातारा जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाची निवडणूक बेकायदेशीर होऊन संविधानिकदृष्ट्या चुकीची आहे, ओबीसी बहुजनावर अन्याय करणारे आहे। सदर निवडणूक रद्द करून नागरिकांच्या मागास महिला राखीव मतदारसंघातून निवडून आल्यामुळे ओबीसी महिला जिल्हा परिषदचे अध्यक्ष मिळावे या मागणीसाठी पाटण तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। संघटनेच्या तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान ओबीसी आरक्षणाला संरक्षण द्यावे अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा जिल्हाध्यक्ष भरत लोकरे यांनी दिला आहे। एसटीची हंगामी 10% भाडेवाढ, महामंडळाचा प्रवाशांना दणका, 15 तारखेपासून नवे दर लागू। एसटीचा प्रवास सुरक्षित आहे आणि स्वस्त मानला जातो, त्यामुळे प्रवाशांना एसटीचा प्रवासावर विश्वास आहे। मात्र आता राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना मोठा झटका दिला आहे। एसटी महामंडळाकडून बसच्या भाड्यात हंगामी भाडेवाढ करण्यात निर्णय घेण्यात आला आहे। 15 एप्रिल पासून एसटी तिकीट दरात हंगामी 10% भाडेवाढ करण्यात येणार आहे। साताऱ्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली 71 लाखांची फसवणूक। सातारकर नागरिकांना शेअर मार्केटच्या नावाने होणाऱ्या आर्थिक फसवणुकीपासून सावध राहा। देगाव फाटा परिसरातील आशीर्वाद कॉलनी येथे राहणाऱ्या नागरिकांची शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जास्त नफा मिळवून देतो असे एमएस दाखवून सुमारे 71 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे। श्वेता सिंग, मुकुंद कोचे या दोघांविरुद्ध नितीन विष्णू निकम वय 50 राहणार देगाव रोड सातारा यांनी तक्रार दिली आहे। ही घटना डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत घडली आहे। आई वडिलांना जेवण घेऊन जाणाऱ्या मुलावर काळाचा घाला, भनंग येथे कार दुचाकीची धडक, रस्त्यावर अँब्युलन्सची गरज, नागरिकांची मागणी। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या वडिलांना व त्यांच्यासोबत असलेल्या आईला जेवण घेऊन निघालेल्या दीपक आनंद कांबळे वय 26 राहणार डांगरेकर तालुका जावळी याच्यावर काळाने घाला घातला। सातारा मेढा रस्त्यावर भणगावच्या आधीत झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला। डांगरेकर येथील दीपक कांबळे हा मेढा बाजूने साताराकडे निघाला असताना भणगावच्या हद्दीमध्ये माऊली हॉटेलच्या जवळ साताराकडून येणाऱ्या टाटा पंचच्या गाडीची व दीपक कांबळे चालवत असलेल्या स्कूटीची जोरदार धडक झाली, त्यामुळे दीपक कांबळे याचा जागीच मृत्यू झाला। सातारा मेढा महाबळेश्वर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम झाल्याने रस्त्यावर वाहने सुचारू धावत असतात। रस्त्यालगत अंगणवाड्या, शाळा व कॉलेज आहेत। मेढा शहरात चांदणी चौक व वेण्णा चौकात सातत्याने लोकांची गर्दी असते। रस्ता सुरेख झाल्याने वाहन चालकांना वेगाचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे। रस्त्यावर झेब्रापट्टे, गतिरोध आणि रमला बसवावेत अशी मागणी होत आहे। सार्वजनिक बांधकामांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। आणेवाडी टोल नाक्याजवळ ट्रक पेटला। राष्ट्रीय महामार्गावरील आणेवाडी टोल नाक्याजवळ बुधवारी सकाळी मुंबईकडे माल घेऊन निघालेल्या माल ट्रकला आग लागली। आगीने रोधरूप धारण केल्याने काही क्षणातच ट्रकने पेट घेतला। अचानक घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली। संबंधित माल ट्रक हा मुंबईकडे निघाला होता। आणेवाडी टोल नाका परिसरात हा ट्रक आला असता अचानक ट्रकला आग लागली। या घटनेची माहिती मिळताच सातारा वाई नगर परिषदेचे अग्निशमक दल आणेवाडी टोल नाका परिसरात पोहोचले व त्यांनी आग विझवली। या आगीत ट्रकचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। साताऱ्यात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले। सातारा शहरात महाजन हॉस्पिटल ते गजवर्धन गार्डन या रस्त्यावर दिनांक 7 एप्रिल रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली असून 2 अज्ञात दुचाकीस्वारांनी सेवानिवृत्त महिलेला लक्ष केले। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार रागिनी सतीश देशपांडे वय 60 राहणार मोहनराव हॉटेल जवळ सातारा रस्त्यावरून जात असताना भक्तिधाम बंगल्यासमोर विरुद्ध दिशेने मोटरसायकलून आलेल्या 2 अनोळखी इसमांनी अचानक त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले। हे मंगळसूत्र सुमारे 2 तोळे वजनाचे होते, त्यामध्ये काळे मणी व सोन्याचे 2 वाट्या होत्या। घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून वेगाने पसार झाले। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे निर्माण झाले असून अशा चेन्नईच्या घटना वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। उंब्रज कोर्टे ते ट्रक पुलावरून 30 फूट खाली कोसळला। पुणे मंगळूर महामार्गावर उंब्रज कोर्टे तालुका कराडगावच्या हद्दीत ट्रक पुलावरून सुमारे 30 फूट खाली सर्व्हिस रोडवर कोसळल्याने झालेल्या अपघातात चालक जखमी झाला। बुधवारी पहाटे सुमारास घटना घडली। सुदैवाने यावेळी सर्व्हिस रोड पाचार आणि वाहनांची वर्दळ नसल्याने अनर्थ टळला। या परिसरात कोणत्याही प्रकारचे लोखंडी बॅरिकेड, सूचना फलक आणि सुरक्षा दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने वारंवार अपघात घडत आहेत। बुधवारी पहाटे सुमारास ट्रक चालक ताबा सुटल्याने तो थेट महामार्गावर पुलावरून सेवा रस्त्यावर कोसळला। या अपघातात ट्रकचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ट्रकच्या केबिनसह संपूर्ण बॉडी चक्काचूर झाले आहे। कराड तालुक्यात ग्रामरोजगार सहाय्यकांचा काम बंद आंदोलनाचा इशारा। शासन जीआर अंमलबजावणीसह मानधन भत्ते व इतर मागण्यांसाठी संघटनेचा ठाम पवित्रा।
कराड तालुक्यात ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने शासनाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवार दिनांक 1 रोजी कामबंद आंदोलन छेडण्यात आले होते. शासनाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी काढलेल्या जी.आरची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने संतप्त झालेल्या सहाय्यकांनी हा आंदोलनाचा मार्ग अवलंबला. ग्रामरोजगार सहाय्यकांना मानधन, प्रवास भत्ता, टीडीए, विमा संरक्षण, एनएमएसएस, ई-केवायसी तसंच ऑनलाईन कामासाठी आवश्यक नेटपॅक यासारख्या सुविधा देण्याचे शासनाने जाहीर केले होते. याशिवाय इतर राज्यांप्रमाणे दरमहा वेतन थेट वैयक्तिक खात्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र तब्बल 18 महिने उलटून या निर्णयाच्या अंमलबजावणी झाल्याचा आरोप करण्यात संघटनेने हे आंदोलन केले. मात्र तब्बल 18 महिने उलटून या निर्णयाच्या अंमलबजावणी झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे. ब्रिटिशकालीन दांडेपूल जमीनदोद, पाटणमध्ये नवीन पूल उभारण्याचा मार्ग मोकळा, पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू. कराड चिपळूण महामार्गावरील पाटण शहरातील केरापूल ते रामपूर रस्ता दरम्यान रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावरील शहरातील दांडेपुलाची रुंदी वाढवणे व उंची वाढवणे अत्यावश्यक झाले होते. या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक ब्रिटिशकालीन दांडेपूल बुधवारी सकाळी जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आला. प्रशासनाच्या देखरेखीखाली संबंधित विभागाने अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने पूल पाडण्याची कारवाई केली. कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील पाटण शहरातील दांडेपुलाची पुनर्बांधणी आणि शहरातील केरापूल ते रामपूर पर्यंतच्या काँक्रीट रस्त्याचे काम सुरू झाल्याने सदर मार्गावरील वाहतूक मंगळवारपासून बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा, सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेईई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 95-1856-8168. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 95-9415-115. ललित टेलर्स. लुक गुड, फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.